केंद्र सरकारकडून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विमा सखी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये येणाऱ्या 3 वर्षामध्ये 2 लाख महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा केंद्र सरकारचा हेतू आहे. विमा सखी योजनेमध्ये सामील होण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणार आहे. कमीत कमी त्या महिलांचे वय 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि ती महिला 10वी उत्तीर्ण असली पाहिजे. पहिल्या टप्प्यामध्ये 35,000 महिलांना संधी देण्यात येणार आहे आणि ज्या पण महिला ऑन जॉब ट्रेनिंग घेतील त्या महिलांना LIC ऑफ इंडियाकडून म्हणजे भारतीय जीवन विमा महामंडळाकडून प्रतिमाह ₹7,000 त्या महिलांना मानधन देण्यात येणार आहे पुढील 3 वर्षासाठी. या 3 वर्षाच्या कालावधीत ज्या पण महिला विमा पॉलिसी विकतील या महिलांना जे कामाचं स्वरूप असणार आहे तर या महिलांना विमा पॉलिसी विकायच्या आहेत ज्या LICच्या असतील. मित्रांनो, तुम्ही असं डायरेक्टली समजू शकता की या महिलांना ॲज अ LIC एजंट म्हणून जॉइन करून घेतलं जात आहे. ज्या महिलांना आर्थिक क्षेत्रामध्ये, आर्थिक नियोजनामध्ये किंवा विमा क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, त्या महिलांनी यासाठी नक्की अप्लाय केलं पाहिजे. त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. कारण त्या महिलांनी यासोबत विमा पॉलिसीचं जे कमिशन मिळणार आहे, विमा पॉलिसी विकतील त्याचं जे कमिशन मिळणार आहे, ती इन्कम वेगळं असणार आहे. प्लस त्याच महिलांना प्रतिमाह ₹7,000 वेगळं मानधन मिळणार आहे. तर या महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे. त्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय केलेलं पाहिजे. तर मित्रांनो, अप्लाय कुठे करायचं आहे? अप्लाय करण्यासाठी तुम्हाला LICची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. तिथेही जाऊन तुम्ही करू शकता किंवा तुमच्या जिल्ह्याचं जे LIC ऑफ इंडियाचं ऑफिस आहे, LICचं ऑफिस आहे, तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा विकास अधिकारी जे असतील त्यांना भेटायचं आहे. त्यांना भेटल्यानंतर ते तुम्हाला सर्व माहिती सांगतील. तुम्हाला जाताना कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत? जाताना तुम्हाला तुमची 10वीची मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता विमा सखी योजनेवरती. तर मित्रांनो, याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला यामध्ये दिली आहे. जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.